उदय सामंतजी, राज ठाकरे हॉटेलमध्ये पोहोचले, थोड्या वेळाने मुख्यमंत्र्यांचा ताफा तिथं आलाय, दोन्ही नेते एका हॉटेलमध्ये आहेत, भेट झाली आहे, चर्चा सुरू आहे, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही चर्चा आहे असं सध्या म्हटलं जात आहे. आपण कसं पाहता या भेटीकडे? या चर्चेकडे आणि या भेटीकडे जसं तुम्ही सगळे बघताय तसंच मी बघतोय, कारण दोन नेते आता भेटलेले आहेत असं आपल्याला समजतंय. त्याच्यामध्ये कशासाठी भेटलेत हे पहिलं आधी आम्हाला कळलं पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना कळलं पाहिजे. ते राजकारणासाठी भेटलेत का, किंवा जसं एकनाथ शिंदे साहेब राजसाहेबांच्या निमंत्रणानंतर जेवायला गेले होते तसे ब्रेकफास्टसाठी भेटलेत का, या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या आधी समजून घेतल्या पाहिजेत, आपल्याला त्या कळल्या पाहिजेत. त्यांची भेट नक्की कशासाठी झाली हे आपल्याला सगळ्यांना समजली पाहिजे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण घाईघाईवर याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. परंतु महायुतीच्या संदर्भामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे राजसाहेब जर एकत्र बसले असतील आणि त्याच्यातनं सकारात्मक भूमिकेकडे जर महायुतीच्यात येणार असतील तर सगळ्यांना आनंद होईल. वर्तुळातून जर याचा विचार करायचा झाला तर महायुतीतले घटक पक्ष यासाठी सकारात्मक आहेत का? नाही, महायुतीमध्ये आम्ही सगळे जे काम करतो शिवसेना म्हणून ते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाने काम करतो. तसं भाजपामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची भाजपा चालते, तसं अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनसीपी चालतं. त्याच्यामुळे तिन्ही नेते बसून याच्यामध्ये निर्णय घेतील आणि तिन्ही नेते जो काही निर्णय सकारात्मक घेतील त्यांच्यासोबत आम्ही सगळे महायुतीचे आमदार कार्यकर्ते असू. बर, तुम्ही म्हणताय की तिन्ही नेते एकत्र बसून निर्णय घेतील, पण आताच्या क्षणाला फक्त फडणवीसच तिथे उपस्थित आहेत. याच्यामध्ये राजकीय हीच गोष्ट असते की पुढाकार कोणी घेतला असेल, जर ही राजकीय चर्चा झाली असेल त्याच्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पुढाकार घेतला असेल, तो पुढाकार घेतल्यानंतर ते दोन्ही नेत्यांशी बोलतील. मागच्या वेळी ज्यावेळी शिंदे साहेब राजसाहेबांच्या घरी जेवायला गेले होते निमंत्रणानुसार, त्यावेळी तिथं जी काही चर्चा झाली नाही ते देखील सूत्रांकडनं आपल्याला कळली की तिथं राजकीय चर्चा झाली, तिथं महायुतीची चर्चा झाली. त्याच्यामुळे दोन नेत्यांमध्ये आधी काय चर्चा होते बँड्रा ताजमध्ये ते आपल्याला कळू दे आणि त्याच्यानंतर आपण सविस्तर याच्यावर बोलू. बरं, उदय सामंतजी, एक शेवटचा प्रश्न. काही वेळापूर्वी विद्याताईंशी आम्ही बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे, विद्या चव्हाणांचं, की जर का असं झालं, राज ठाकरे जर इथे जात असतील तर मग मराठी मतं आणि उत्तर भारतीय मतं असा मुद्दा जर उपस्थित होत असेल तर आघाडीला त्याचा फायदा होईल, उत्तर भारतीय मतं तिकडे फिरून. नाही, मी तुम्हाला सांगू का, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अशीच ही सगळी मंडळी स्वप्नामध्ये होती. अनेकांनी निवडणुकीच्या निकालाच्या अगोदर कोट देखील शिवून मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते. काही नेते तर कोट घालूनच झोपले होते रात्री, म्हणजे सकाळी मला आता मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायची आहे. असं असताना जनतेने त्यांचा भ्रमनिरास केलेला आहे. यावेळी देखील तेच होणार आहे. मुंबई महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या ठिकाणी महायुतीचाच भगवा फडकणार आहे. ठीक, उदय सामंतजी, धन्यवाद. ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. मंत्री उदय सामंत आपल्याशी बोलत होते. त्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रत्यक्ष भेटीबाबत जर का फडणवीस किंवा राज ठाकरे माहिती देत असतील तर मग ती राजकीय दृष्टीने भेट होती असं म्हणूया, असं सांगितलेलं आहे. पण महायुतीतले घटक पक्ष याबाबतचा विचार करू शकतात. तिन्ही जे मुख्य नेते आहेत घटक पक्षांचे ते याबाबतचा निर्णय घेतील असं उदय सामंत यांनी सांगितलं.